In the last video, we had seen competency or learning outcome statement 11, write correctly, avoiding mistakes in spellings, grammar, etc. मागील व्हिडिओमध्ये आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 11, स्पेलिंग, ग्रामर इत्यादीमधील चुका टाळून अचूक लिहिणे या संदर्भातील ॲक्टिव्हिटी नंबर 1 पाहिली. नाव इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी ॲक्टिव्हिटी नंबर 2. आता या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी नंबर 2 पाहणार आहोत. यू हॅव ऑलरेडी लर्न्ड अबाउट प्रिपोजिशन्स. तुम्ही प्रिपोजिशन्स काय आहेत हे यापूर्वी शिकला आहात. इट इज अ वर्ड ऑर फ्रेज दॅट इज यूज्ड बिफोर अ नाउन ऑर प्रोनाउन टू शो प्लेस, टाईम, डिरेक्शन ॲटसेट्रा. प्रिपोजिशन म्हणजे नाउन किंवा प्रोनाउन पूर्वी वापरला जाणारा शब्द असतो की जो ठिकाण, वेळ, दिशा इत्यादी दाखवण्याचं काम करत असतो. हिअर ऑल्सो वी नीड टू बी व्हेरी केअरफुल व्हाईल रायटिंग प्रिपोजिशन्स. येथे देखील प्रिपोजिशन लिहिताना आपणास खूप काळजी घ्यावी लागते. वी आर गोइंग टू लर्न अबाउट इट इन धिस व्हिडिओ. याबाबत आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सो लेट सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. आता आपण विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सूचना पाहू. इन्स्ट्रक्शन 1 पहिली सूचना आहे, रीड द ॲक्टिव्हिटी केअरफुली. दिलेली ॲक्टिव्हिटी काळजीपूर्वक वाचा. इन्स्ट्रक्शन 2 दुसरी सूचना आहे, ट्राय टू गेस द मीनिंग इन गिव्हन कॉन्टेक्स्ट. वाक्याचा दिलेला संदर्भ लक्षात घेऊन शब्दांचा अर्थ काय आहे याचा अंदाज करण्याचा प्रयत्न करा. इन्स्ट्रक्शन 3 तिसरी सूचना आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट. वाक्याचा संदर्भ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा आणि वाक्य पुन्हा लिहा. नाव वी विल सी लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी पाहू. गेट द थिंग्स बॅक ऑन द ट्रॅक म्हणजे पुढे दिलेल्या गोष्टी पुन्हा पूर्ववत करा. इट इज क्लासरूम ऑफ 10th क्लास. English teacher has written some sentences on the blackboard. She made some intentional deliberate misplacement of some words. 10वीचा वर्ग आहे आणि इंग्रजी विषय शिक्षकाने फळ्यावर काही वाक्य लिहिलेली आहेत आणि या विषय शिक्षिकेने अगदी मुद्दाम होऊन काही शब्द चुकीच्या जागी लिहिलेले आहेत. यू हॅव टू रीड द टेक्स्ट केअरफुली गिवन इन द टेबल. खाली दिलेल्या टेबलमध्ये ती वाक्य दिलेली आहेत, ते तुम्ही काळजीपूर्वक वाचायची आहेत. यू हॅव टू फोकस ऑन इटॅलिक वर्ड्स. त्यामध्ये दिलेले इटॅलिक वर्ड्स म्हणजे काही शब्द तिरपे दिलेले आहेत. हे तिरपे दिलेले शब्द त्यावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. यू पुट देम ॲट देअर प्रॉपर प्लेसेस अँड रिराईट ऑल द सेंटेन्सेस युजिंग प्रॉपर वर्ड्स गिव्हन बिलो द टेक्स्ट टेबल. आता या टेबलच्या खाली कंसामध्ये शब्द दिलेले आहेत, ॲज, अप विथ, फ्रॉम, अबाउट, ऑफ, इन, ऑन, विथ, इन, पुन्हा इन, बिहाइंड, इन आणि ऑन. हे सर्व प्रिपोजिशन्स तुम्हाला योग्य ठिकाणी वापरून वरील टेबलमधील वाक्य पुन्हा लिहायची आहेत. Now we will see the solved activity or demo section. आता आपण solved activity आणि demo section पाहणार आहोत. In this section, the same table has been given and the first 2 or 3 sentences have been solved for you. पुन्हा या ठिकाणी तोच टेबल देण्यात आला आहे आणि या टेबलमधील सुरुवातीचे 2 ते 3 वाक्य तुम्हाला या ठिकाणी सोडून देण्यात आले आहेत. You are expected to complete the remaining sentences. राहिलेली वाक्य पूर्ण करणे तुमच्याकडून अपेक्षित आहे. Question, choose these words given in the bracket and replace them with italic words. Rewrite the text given in the table. वर कंसात दिलेले शब्द निवडून तुम्हाला त्या तिरप्या शब्दांच्या जागी ते भरायचे आहेत आणि टेबलमध्ये दिलेली वाक्य तुम्हाला दुरुस्त करून पुन्हा लिहायची आहेत. नाउ लेट्स सी द बिगिनिंग सेंटेन्सेस. सुरुवातीचे वाक्य आता आपण पाहू.
द चॉक इज ऑन द टेबल. या टेबलमध्ये शब्द दिलेला होता अक्रॉस, त्याच्या जागी आपल्याला ऑन हा शब्द घ्यायचा आहे. इट शोज द प्लेस, ठिकाण दाखवण्याचं काम तो या ठिकाणी करतो. वी आर सिटिंग इन द क्लासरूम. दुसऱ्या वाक्यामध्ये आपणास इन हा शब्द वापरायचा आहे. तो या ठिकाणी ठिकाण दाखवण्याचं काम करतो. द डस्टबिन इज बिहाइंड द डोअर. त्या पुढील वाक्यामध्ये आपणास बिहाइंड शब्द वापरायचा आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेला तिरपा शब्द या ठिकाणी होता इनटू, त्या जागी त्या ठिकाणी बिहाइंड शब्द वापरायचा आहे, जो या ठिकाणी प्लेस म्हणजे ठिकाण दाखवतो, अचूक जागा दाखवतो. महेश ट्राईड टू राईट इन हिज नोटबुक. पुन्हा या ठिकाणी पुढील वाक्यामध्ये इन हे प्रिपोजिशन आपणास वापरायचं आहे. इन हे प्रिपोजिशन देखील या ठिकाणी महेश कोणत्या ठिकाणी लिहितो ते ठिकाण दाखवण्याचं काम करते. अशा पद्धतीने योग्य प्रिपोजिशनचा वापर करून ही वाक्य तुम्ही पुन्हा लिहायची आहेत. यू राईट दिस ॲक्टिव्हिटी इन युअर नोटबुक. तुम्ही ही ॲक्टिव्हिटी आपल्या वहीमध्ये लिहा. नाउ वी विल सी द प्रॅक्टिस सेक्शन. आता आपण प्रॅक्टिस सेक्शन पाहणार आहोत. हिअर अगेन यू हॅव बीन गिवन द 8 सेंटेन्सेस. तुम्हाला या ठिकाणी 8 वाक्य देण्यात आले आहेत. यू हॅव टू कम्प्लीट दोज सेंटेन्सेस अँड राईट इन युअर नोटबुक. तुम्हाला ही वाक्य पूर्ण करून आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. सेंटेन्स 1 म्हणजे पहिलं वाक्य या ठिकाणी आहे दे वेंट डॅश मुंबई. इंटू ब्रॅकेट कंसामध्ये तुम्हाला या ठिकाणी शब्द दिलेले आहेत, प्रिपोजिशन्स दिलेले आहेत, फॉर, टू आणि फ्रॉम. तर या वाक्यामध्ये बसणारा अचूक शब्द म्हणजे प्रिपोजिशन आहे टू. दे वेंट टू मुंबई. ठिकाणापूर्वी आपण टू हे प्रिपोजिशन जोडत असतो. सेंटेन्स 2 दुसरं वाक्य आहे नरेन वॉक्ड डॅश द रोड. इंटू ब्रॅकेट कंसामध्ये प्रिपोजिशन दिलेले आहेत अक्रॉस, अप, इन. या वाक्यामध्ये येणारा अचूक शब्द म्हणजे प्रिपोजिशन आहे अक्रॉस. नरेन वॉक्ड अक्रॉस द रोड. डिरेक्शन दाखवण्यासाठी हे वाक्य अर्थपूर्ण करणारा प्रिपोजिशन आहे अक्रॉस. म्हणजे नरेन रस्त्याच्या पलीकडे पोहोचला. सेंटेन्स 3 तिसरं वाक्य आहे जॉन क्लाइम्ड डॅश द माउंटन. इंटू ब्रॅकेट कंसामध्ये प्रिपोजिशन्स दिलेले आहेत ऑफ, इंटू, ओव्हर. या वाक्यामध्ये येणारे अचूक प्रिपोजिशन आहे ओव्हर. जॉन क्लाइम्ड ओव्हर द माउंटन. ओव्हर शोज द डिरेक्शन. या ठिकाणी ओव्हर हे प्रिपोजिशन दिशा दाखवत आहे. जॉन पर्वतावर चढला. In the same way, you complete the following sentences and write in your notebook. याच पद्धतीने तुम्ही पुढील वाक्य पूर्ण करा आणि आपल्या वहीमध्ये लिहा. Now see the extension activity or parallel activity or reinforcement. आता आपण समांतर उपक्रम पाहू. Question: strike off the inappropriate words from the given sentences. खाली दिलेल्या वाक्यातील अयोग्य शब्द, inappropriate म्हणजेच अयोग्य, अयोग्य शब्द खोडा आणि वाक्य पूर्ण करा. सेंटेन्स 1 या ठिकाणी पहिलं वाक्य आहे वी केम टू स्कूल बाय ऑब्लिक फ्रॉम ऑब्लिक ऑन बस. म्हणजे या ठिकाणी 3 प्रिपोजिशन देण्यात आले आहेत बाय, फ्रॉम और ऑन. या ठिकाणी बसणारा अचूक असा शब्द आहे बाय. आपण बाय बस असा शब्द प्रयोग करत असतो म्हणून वाक्य होईल वी केम टू स्कूल बाय बस. म्हणजे येथे फ्रॉम आणि ऑन हे शब्द आपणास खोडावे लागतील. सेंटेन्स 2 यू कम इन ऑब्लिक फॉर ऑब्लिक ऑन. 3 प्रिपोजिशन दिले आहेत इन, फॉर आणि ऑन.
येथे येणारा अचूक शब्द आहे इन. यू कम इन. म्हणजे येथे ऑन आणि फॉर हे शब्द आपल्याला खोडावे लागतील. इन द सेम वे यू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय स्ट्रायकिंग द इनॲप्रोप्रिएट वर्ड्स. याच पद्धतीने पुढील वाक्य अयोग्य शब्द खोडून तुम्ही पूर्ण करा. अँड राईट दिस ॲक्टिव्हिटी इन युअर नोटबुक. आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्या वहीमध्ये लिहा. नाव वी विल सी द इव्हॅल्युएशन सेक्शन. आता आपण इव्हॅल्युएशन सेक्शन पाहू. क्वेश्चन, राईट द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. खालील वाक्य कंसात दिलेल्या शब्दांचा योग्य वापर करून लिहा. इंटू ब्रॅकेट ऑन, बिटवीन, अमंग, ऑफ आणि ओव्हर. कंसामध्ये आपणास ही 5 प्रिपोजिशन्स देण्यात आले आहेत. खाली 5 वाक्य आहेत. आय रीड दोज सेंटेन्सेस. मी ते वाक्य या ठिकाणी फक्त वाचतो. सेंटेन्स 1, राम इज डॅश मनोज अँड फिरोज. 2, दे सिट डॅश द चेअर. 3, गोपाल स्विच्ड डॅश हिज मोबाईल. 4, द thief disappeared dash them. 5, Rohit hits a huge 6 dash mid off. You write these sentences by using words given in the bracket in your notebook. ही वाक्य कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहा. In Diksha video or e-content QR code section, you have been given the QR code. तुम्हाला दीक्षा व्हिडिओ आणि ई कंटेंट QR कोड सेक्शनमध्ये या ठिकाणी QR कोड दिला आहे. यू कॅन सी द व्हिडिओ बाय यूजिंग दिस QR कोड. या QR कोडचा वापर करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. इन धिस वे, बाय डुईंग दिस ॲक्टिव्हिटी you will learn how to use prepositions carefully while writing. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी करून कशा पद्धतीने प्रिपोजिशन लिहित असताना आपण त्याचा अचूक वापर करावा हे तुम्ही शिकणार आहात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.